अज्ञात वाहनाच्या धडकेत हरिण जखमी, वनविभागाकडून तातडीची मदत. बीड जिल्ह्यातील लिंबागणेश बालाघाट परिसरातील मुळुकवाडी शिवारातील लक्ष्मणनगर वस्ती येथे आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास एका शेतात हरिण जखमी अवस्थेत आढळून आले. शेतकरी देवीदास लिंबराज पांचाळ यांच्या शेतात हे हरिण पडलेल्या अवस्थेत दिसून आले असून अज्ञात वाहनाच्या धडकेत ते जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548D मार्गावर रक्ताचे डाग आढळून आल्याने वाहन धडकेचा संशय अधिक बळावला आहे. राष्ट्रीय महामार्गालगतच्या शिवारात वन्यप्राणी वारंवार येत असल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. वनरक्षक महेश मेटे यांच्या ताब्यात जखमी हरिण पुढील उपचारासाठी हलवले. घटनेची माहिती मिळताच डॉक्टर गणेश ढवळे व पत्रकार हरिओम क्षीरसागर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी हरणाला पाणी पाजून प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर वनरक्षक महेश मेटे यांच्याशी संपर्क साधून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. वनरक्षक महेश मेटे व वनकर्मचारी अनिल शेळके यांच्या ताब्यात जखमी हरिण देण्यात आले असून पुढील उपचारासाठी शिरूर कासार तालुक्यातील सिद्धार्थ सोनवणे यांच्या सरपरादनी वन्यप्राणी प्रकल्पात हलवण्यात आले आहे. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548D वर रात्रीच्या वेळी वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे वन्यप्राण्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होत आहे. संबंधित ठिकाणी सावधानतेचे फलक लावण्यात यावेत व वाहनांचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी डॉक्टर गणेश ढवळे व पत्रकार हरिओम क्षीरसागर यांनी केली आहे. दुपारी 12 वाजता मुळुकवाडी शिवारातील शेतकरी पांचाळी त्यांनी मला फोन केला होता की त्यांच्या शेतामध्ये जखमी अवस्थेतील हरिण आढळून आले. त्याबरोबर पत्रकार हरिओम क्षीरसागर आणि मी या ठिकाणी आलो. पाहिलं एकंदरीत हा खूप जखमी आहे आणि मांजरसुंभा ते पाटोदा रोड राष्ट्रीय महामार्गाचा पाहिला त्या ठिकाणी रक्ताचा सळा दिसतो. यापूर्वी वारंवार वाहनाच्या धडकेमध्ये हरिण जखमी होणं किंवा हरणाचा मृत्युमुखी पडणं या घटना घडल्या आहेत. संबंधित प्रकरणाचे वनसंरक्षक अधिकारी जे आहेत महेश मेटे यांना फोनवरून कल्पना दिल्यानंतर ते म्हटले की 10-15 मिनिटांमध्ये वनविभागाचे कर्मचारी पाठवून देतील. एकंदरीत या शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळं या हरिणाचे प्राण वाचतील असं वाटतंय, कारण की 5-10 मिनिटांमध्ये अधिकारी येतील आणि याची सोय होईल. परंतु जर पाहिलं प्रशासनानं तर वारंवार या वनविभागाच्या प्राण्यांची काळजी घ्यायला हवी.